आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। चौथ्या विश्व मराठी संमेलनामध्ये आज माध्यमांतील मराठी भाषा या विषयावर परिसंवाद उत्साहात पार पडला। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या संमेलनात माध्यमांची जबाबदारी आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातील आव्हानांवर सखोल चर्चा झाली। या परिसंवादात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, आज तकचे साहिल जोशी, साम टीव्हीचे निलेश खरे, G24 तासचे कमलेश सुतार, दिव्य मराठीच्या निवासी संपादक दीप्ती राऊत यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते। यावेळी मान्यवरांनी स्पष्ट केले की जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे भाषाशैलीत बदल होत असले तरी माध्यमांनी मराठीचा शुद्ध, सुबोध आणि प्रभावी वापर करण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे। इंग्रजी आणि हिंदी शब्दांच्या वाढत्या वापरामुळे मराठीच्या अभिव्यक्तीवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। AIच्या वाढत्या वापराबाबत बोलताना AI हे माणसाची जागा घेण्यासाठी नव्हे तर काम अधिक परिणामकारक करण्यासाठी उपयोगात आणावे असे मत व्यक्त करण्यात आले। डिजिटल माध्यमांचा वेग वाढला असला तरी भाषेची शुद्धता, सौंदर्य आणि सांस्कृतिक मूल्ये जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचा एकमुखी निष्कर्ष यावेळी काढण्यात आला। तरुण पिढीला मराठीशी जोडण्यासाठी पॉडकास्ट, व्हिडिओ आणि सामाजिक माध्यमांचा सकारात्मक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माध्यमांनी सक्रिय भूमिका वाजवावी असा सूर या परिसंवादातून उमटला।